एक मोठी छान ताजी गावठी कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे. आता ही आपण निवडून घेणार आहोत. कोथिंबीर निवडताना अशा प्रकारे जास्त काड्या न घेता फक्त पाने घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता कोथिंबीर निवडताना मी इथे फक्त झाडाचे शेंडे आणि पानेच घेत आहे. अशा पद्धतीने सर्व कोथिंबीर आपल्याला निवडून घ्यायची आहे. कोथिंबीर आणल्यावर ती लगेचच निवडून घ्यावी, कारण एक जरी पान खराब असेल ना तर संपूर्ण कोथिंबीर खराब होते. 4 ते 5 दिवस कोथिंबीर यूज करणार असाल तर कोथिंबीर छान निवडून ती कॉटनच्या कपड्यात किंवा न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवू शकता. अशा प्रकारे आपली संपूर्ण कोथिंबीर ही निवडून झालेली आहे. कोथिंबीर कापण्याच्या अगोदर ती पाण्यात धुवून घेऊया. त्यासाठी कोथिंबीरमध्ये पाणी ओतूया. अशा पद्धतीने निवडलेली कोथिंबीर पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. आता ही धुतलेली कोथिंबीर पाणी निथळण्यासाठी चाळणीत काढूया. संपूर्ण कोथिंबीर धुतल्यानंतर अशा प्रकारे चाळणीत काढलेली आहे. पाणी निथळल्यानंतर याप्रमाणे कोथिंबीर अशी मुठीत पकडून कात्रीने कापून घेऊया. सुरीने किंवा विळीने देखील कोथिंबीर चिरू शकता. सारी कोथिंबीर छान बारीक चिरायची आहे. सर्व कोथिंबीर बारीक चिरून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकूया. आता टाकूया 2 छोटे चमचे तीळ, अर्धा छोटा चमचा ओवा अशा प्रकारे तळहातावर घेऊन चोळून मग कोथिंबीरीत टाकूया. पाव छोटा चमचा हळद आणि 1.5 छोटा चमचा लाल तिखट घालूया. तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करूया. मिठामुळे कोथिंबीर मस्त अशी ओलसर झालेली आहे. आता हे मिश्रण 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 10 मिनिटे झालेली आहे. झाकण बाजूला करूया. कोथिंबीर छान ओलसर झालेली आहे. आता यामध्ये 1 वाटी बाजरीचे पीठ टाकूया. वरून पाणी न टाकता आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. कोथिंबीर जसजशी पाणी सोडेल तसे पीठ व्यवस्थित बाइंड होत जाते. तुम्ही बघू शकता वरून काहीच पाणी न टाकता हे पीठ मळून घेतलेले आहे. आता या मळलेल्या पिठाचे 4 एकसारखे भाग करून त्याचे असे गोलाकार उंडे बनवूया. बाजूला गॅसवर मीडियम फ्लेमवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. परातीत किंवा पोळपाटावर असा एक कॉटनचा सुती रुमाल ओला करून घ्यावा. आता या रुमालावर अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकूया. यामुळे थालीपीठ थापताना ते कपड्याला चिकटून न राहता सरसर थापले जाईल. आता हात ओला करून या तयार केलेल्या उंड्याचे थालीपीठ बनवूया. अशा प्रकारे बोटांनी दाब देत थालीपीठ गोलाकार असे रुमालावर थापूया. खूपच कमी साहित्य वापरून आपण हे कोथिंबीरीचे थालीपीठ बनवत आहोत. कोथिंबीरीचे थालीपीठ बनवताना बाजरीचे फक्त 1 वाटी पीठ घेतलेले आहे. या थालीपीठामध्ये कोथिंबीर जास्त आणि पीठ कमी टाकलेले आहे. खूपच साधी आणि सोपी झटपट होणारी मेथड आहे. चवीला हे थालीपीठ अप्रतिम असे लागते. कोथिंबीरचे थालीपीठ मस्त असे गोलाकार थापून झालेले आहे. तवा पण गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम मोठी करून आवडीप्रमाणे तव्यावर तूप किंवा तेल पसरूया. आहे त्या उपलब्ध साहित्यामध्ये छान खमंग थालीपीठ आपण बनवत आहोत. नवशिकाऊ जरी असलात ना तरी ही रेसिपी तुम्ही सहजपणे बनवू शकता. आता हे थापून घेतलेले थालीपीठ अशा प्रकारे तव्यावर टाकूया आणि पटकन हा रुमाल बाजूला करूया. जास्त वेळ लागला तर वाफेने पीठ रुमालाला चिकटेल आणि रुमाल लवकर निघणार नाही. त्यामुळे या पद्धतीने थालीपीठ तव्यावर टाकल्यावर रुमाल लगेचच बाजूला करावा. थालीपीठ छान शिजण्यासाठी या पद्धतीने उलटणीने होल करूया. कडेने वरून मस्त साजूक तूप टाकूया. उलटणीने तूप सर्व बाजूने पसरूया. 2 ते 3 मिनिटांसाठी थालीपीठावर झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम मध्यम केली आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर पॅनवरील झाकण बाजूला करूया. खूपच मस्त. आता थालीपीठाची खालची बाजू वर करूया. आवडीप्रमाणे तूप टाकूया. थालीपीठातून छान धूळ निघताना दिसतो आहे. गॅसची फ्लेम हाय करून थालीपीठाच्या दोन्ही बाजू अशा छान खमंग तांबूस दिसत नाही तोपर्यंत थालीपीठ खालीवर करत त्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घेऊया. थालीपीठाला दोन्ही बाजूंनी छान तांबूस रंग आलेला दिसतो आहे. अशा प्रकारे आपले हे खमंग असे कोथिंबीरीचे थालीपीठ तयार झालेले आहे. हे तयार थालीपीठ सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. अशा प्रकारे आपण बाकीचे थालीपीठ पण बनवून घ्यायचे आहेत. मी इथे हे दुसरे थालीपीठ बिना तुपाचे बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आधीच्या थालीपीठाप्रमाणे हे पण थालीपीठ असे गोलाकार रुमालावर थापून घेऊया. आता या तापलेल्या तव्यावर तूप किंवा तेल न लावता थालीपीठ तव्यावर टाकूया. रुमाल बाजूला करूया. थालीपीठावर उलटणीने होल करूया. 2 ते 3 मिनिटांसाठी थालीपीठावर झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण बाजूला करून थालीपीठाची खालची बाजू वर करूया.
थालीपीठाच्या दोन्ही बाजू छान तांबूस होत नाही तोपर्यंत थालीपीठ उलटणीने खालीवर करत हाय फ्लेमवर छान भाजायचे आहे. अशा प्रकारे आपण बिना तेल तुपाचे पण हे कोथिंबीरीचे खूपच चविष्ट खमंग थालीपीठ बनवू शकतो. डाएट करणारे देखील हे कोथिंबीरीचे थालीपीठ अगदी मनसोक्त पोट भरून आवडीने खातील. हे कोथिंबीरीचे थालीपीठ तुम्ही लोणचं, चटणी, सॉस इत्यादी सोबत खाऊ शकता. आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत.